मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याबाबत वर्षावर बैठक पार पडली। या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी माध्यमांशी संवाद साधत जरांगेंना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं। तसंच आजच्या बैठकीमध्ये मराठ्यांवरील गुन्हे मागे घेणं, सगळे सोयरे ड्राफ्ट याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी आहे, नंतर बोलताही येणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले। मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास फडणवीस दोषी असतील असं देखील जरांगेंनी म्हटलंय। सरकारकडून मराठ्यांवर ठरवून प्रचंड अन्याय केला जातोय। हाके ओबीसींसाठी नाही तर राजकारणासाठी मैदानात उतरलेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केलाय। तुम्ही सुरुवात केली, मराठे शेवट करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आमचे रस्ते बंद केले, मात्र हेच जर आम्ही केलं असतं तर भुजबळांनी थैथयाट केला असता अशी टीका जरांगेंनी केली आहे। सरकारला ही शेवटची संधी असल्याचं देखील जरांगे म्हणाले। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मोहोळच्या चंद्रमोळी चौकामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांचा ताफा मोहोळमधून सोलापूर पुणे महामार्गावर अन्नगरमध्ये जात असताना मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी मराठा बांधवांना थांबवलंय। मराठा ओबीसी वादावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। तणाव वाढवण्याचं कारण नाही, वातावरण चांगलं कसं राहील याची सरकारनं खबरदारी घ्यावी असं पवार म्हणाले। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंदापुरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यामुळे वाहतुकीवरती काहीसा परिणाम झाला। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ लातूरच्या निलंगामधील 2 जणांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। या आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। नांदगावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आंदोलकांनी अर्धनग्न होत स्वतःवर अंगावर आसूड मारून आत्मक्लेश आंदोलन केलंय। हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरामध्ये 5 जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय। जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ही साखळी उपोषण करण्यात आलंय। आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक झाला। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप आमदार राणा पाटील यांच्या घरावर आंदोलकांनी मोर्चा काढला। दोन्ही नेते घरी नसल्यानं धनगर बांधवांनी संताप व्यक्त केलाय। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या तर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग आंदोलन केलं गेलं। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। जालन्यातील रस्त्यावर टायर जाळून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केलाय। जरांगेंच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बंदला पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय। वाघोली आणि आळंदीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून जरांगेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको करण्यात आला। यावेळेस मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यवतमाळच्या उमरखेडमध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी या तरुणांनी केली आहे। परभणीत आज सकल मराठा समाजाकडून बंद पुकारण्यात आला। जरांगेंचं उपोषण थांबवून लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांचा GR काढण्याची मागणी यावेळेस मराठा बांधवांनी केली आहे। बीडच्या अहमदपूर अहमदनगर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेच्या पंचनाम्यानंतर अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये भाजी मंडईतून जात असलेल्या मिरवणुकीमध्ये एक तरुण झेंडा घेऊन घोषणाबाजी करत होता। यावेळी झेंडा फिरवत असताना तो हाय टेन्शन वायरला लागला। यावेळेस तरुणाला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झालाय। नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। नवनाथ घायवट या व्यक्तीनं एकीकडे गळफास घेतलेला असताना दुसरीकडे पत्नीकडून पूजा सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान संबंधित पत्नी ही मनोरुग्ण असल्याचा दावा नातेवाईक आणि पोलिसांनी केला आहे। मीरा भाईंदरमधील काश्मीरा परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी हे वाया गेलंय। दरम्यान याच पाण्यामध्ये नागरिकांनी आपल्या गाड्या धुवून काढल्या। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। पुण्यातील मध्यवर्ती भागातील कसबा पेठेमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली। काही गुंडांनी वाहनांची तोडफोड करत परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला।
नवी मुंबई मनपातर्फे स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत स्वच्छता सायक्लेथॉनचं आयोजन करण्यात आलं। मनपा आयुक्त कैलास शिंदेंसह नवी मुंबईतील शेकडो सायकल स्वारांनी यामध्ये सहभाग घेतला होता। सिडकोच्या कोस्टल रोडला रहिवाशांनी विरोध दर्शवलाय। बेलापूर जेट्टीजवळ नवी मुंबईकरांनी मानवी साखळी करून सिडको विरोधात आंदोलन केलंय। अमेरिकेच्या अलाबामातील बर्मिंगहममध्ये एका बारच्या बाहेर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला। या घटनेमध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक नागरिक हे जखमी झाले। चेन्नई कसोटीमध्ये टीम इंडियाचा दणाणून विजय झालाय। भारतानं बांगलादेशचा 280 धावांना पराभव केला। भारताकडून अश्विननं 6 विकेट्स, जडेजानं 3 तर बुमरानं 1 विकेट मिळवत दमदार कामगिरी केली आहे। फवाद खानचा आगामी चित्रपट द लेजंड ऑफ मौला जट या चित्रपटाला मनसेनं विरोध केलाय। या चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी ट्विट करत केलाय। बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ 72 समाज एकत्र आले आहेत। गोंदियात एकत्र येत हजारो संख्येनं महिलांसह पुरुषांनी जनआक्रोश रॅली काढली आहे। जळगाव जामोद शेगावच्या गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या दंगली सुनियोजित कटकारस्थान आहेत। समाजकंटकांनी सीबीआय चौकशी त्यांची व्हावी अशी मागणी सध्या मोठ्या प्रमाणात होती आहे। साताऱ्यातील कास रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रविवारच्या निमित्तानं सुट्टी असल्यानं कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली होती, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे। बांगलादेश बरोबरच सगळे क्रिकेट सामने रद्द करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे। बांगलादेशात अजूनही हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, त्याच्याच निषेधार्थ ही मागणी करण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गोंदियामध्ये जनआक्रोश रॅली काढण्यात आली। मोर्चात एकूण 72 समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळेस बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदी करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। अकोला जिल्ह्यातील वाढीव खरेदीचे उद्दिष्ट 15,000 क्विंटलचं आहे। वाशिममध्ये सोनखास परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। यावेळेस तिथल्या हनुमान मंदिरावर वीज कोसळल्यानं मंदिराचं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। कासा, डहाणू, जाई, बोर्डी या परिसरामध्ये पाऊस बरसलाय। भात उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। या पावसामध्ये शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचं पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये पावसानं हजेरी लावली। ग्रामीण भागात सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळाला। दीर्घ खंडानंतर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे। बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 50% आली आहे। धरण अर्ध भरलं असून 1,500 ते 2,000 क्युसेक्स वेगानं धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे। रवींद्र वायगर खासदार झाल्यानंतर जोगेश्वरी विधानसभेची जागा रिक्त आहे, त्यामुळे भाजपनं आता या जागेवर दावा केलाय। वायकरांच्या जुन्या विरोधक माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक ही जागा लढण्यास इच्छुक असल्याचं कळतंय। इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे। जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू असं शरद पवार म्हणाले आहेत। 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलंय। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। दादांच्या चिपळूण दौऱ्यावर ही भेट झाल्यानं गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चांना उधाण आलंय। दरम्यान ही कौटुंबिक भेट असून राजकीय हेतू नाहीये अशी प्रतिक्रिया विक्रांत जाधव यांनी दिली आहे। बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर झळकवले गेले आहेत। बारामतीतील गुणवडी चौकामध्ये फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर झळकावण्यात आले आहेत। महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असून 9-10 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल। जनतेच्या विरोधातलं सरकार सत्तेतून बाहेर काढणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। पुढील 8 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे जागा वाटप होईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। तसंच मुख्यमंत्री कोण हे मायबाप जनता ठरवेल असं देखील ते म्हणाले आहेत। उद्या शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये दाखल होणार आहे। या निमित्तानं स्वाभिमानी
मनगटाचा एकच घाव, संपूया गद्दारीचा लपंडाव अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे। श्रीगोंद्यामध्ये बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार हा ठाकरे गटाचाच राहील असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर उमेदवाराची अशा प्रकारे घोषणा करणं चुकीचं असल्याचं पवार म्हणाले। त्यावर पवारांकडे श्रीगोंद्याबाबत चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांवर टीका करू नका, कारण आपली तेवढी लायकी नाही, आपली लायकी संजय राऊत आहे, वो अपना माल है असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवर सुद्धा मी कधीच टीका करत नाही, कारण टीका करण्या एवढी आपली लायकी नाही असंही ते म्हणाले।